बीडचा रेल्वे प्रश्न अनेक वर्षे रखडला, मात्र विमानतळाचा प्रश्न प्रलंबित राहणार नाही। आम्ही विमानतळाचा प्रश्न लगोलग मार्गी लावू, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडमध्ये केली। अजित पवार यांच्या घोषणेनंतर बीड जिल्ह्यात नव्याने रुजू झालेले जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्याकडून नियोजित विमानतळाची पाहणी करण्यात आली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडच्या विमानतळाची घोषणा केली होती। कामखेडा येथे नियोजित विमानतळ होणार आहे। 1.5 किलोमीटर लांब आणि 45 मीटर रुंदीची धावपट्टी होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच दिली होती। विमानतळ, रेल्वे तसेच महत्त्वाच्या प्रलंबित कामांना गती देण्यासोबतच विकासकामासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे बीडला येऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले। बीडचे नूतन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी बीड जवळील कामखेडा येथे नियोजित विमानतळाची पाहणी केली। या दरम्यान त्यांनी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून आढावा देखील घेतला आहे। विमानतळासंदर्भात आवश्यक त्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना केल्या।